नमस्कार मंडळी, तर आजची रेसिपी असणार आहे तुमच्या सजेशननुसार पावभाजी। तर सर्वात पहिले मी फ्लॉवर आणि शिमला मिरची व्यवस्थित धुवून घेतली होती आणि आता ती वाफवून घेणार आहे। हे वाफवून घ्यायला मी थोडंसं मीठ टाकते। त्यानंतर दुसऱ्या गॅसवर मी साधारणतः 5 ते 7 बटाटे उकडायला टाकले आहेत। आणि आपली नेहमीची ट्रिक की बटाटे उकडायला आपल्याला थोडंसं मीठ घालायचे, त्यामुळे बटाट्यांची चव अळणी नाही राहत। आणि साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता मी इथे कांदा एकदम बारीक चिरून घेतलाय। साधारणतः छोट्या आकाराचे 5 ते 6 कांदे मी घेतले होते। आता तुम्ही बघू शकता की आपली फ्लॉवर आणि शिमला मिरची उकडली गेली आहे, तर ती मी गाळून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला ती मिक्सरला दळून घ्यायची। आता मी गॅसवर कढई गरम व्हायला ठेवली आहे आणि त्यामध्ये थोडंसं बटर घातलंय आणि आता बटर सोबतच मी त्यामध्ये थोडंसं तेल पण घालणार आहे। ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचा। कांद्याचा रंग चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा। आता माझे बटाटे उकडले होते, तर मी त्याचे साल काढून घेतले आणि त्यानंतर ते किसून घेतले। मी शक्यतो बटाटे बारीक किसणीने किसून घेते, कारण मॅशरने मॅश केलं की ते थोडेसे मोठे मोठे राहून जातात। याने ते व्यवस्थित बारीकही होतात आणि भाजीतही मोठे मोठे लागत नाहीत। आता इथे मी साधारणतः 4 ते 5 टोमॅटो आणि 2 छोटे बीट कापून घेतले आहेत आणि ते आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता की आपला कांदा थोडासा परतला गेला आहे, तर त्यातच आपल्याला हिरवा वाटाणा टाकून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। तर यामध्ये आपल्याला थोडीशी आलं लसूण पेस्ट घालायची आहे, त्यामुळे भाजीची टेस्ट खूप छान येते आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा कांदा थोडासा अजून फ्राय होऊन द्यायचा आहे। आता तुम्ही बघू शकता की आपला कांद्याचा कलर चांगला गोल्डन ब्राऊन झाला आहे। तर यातच आपल्याला आपण जे फ्लॉवर आणि शिमला मिरची मिक्सरला बारीक केली होती ते टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करायचंय। आता तुम्ही बघू शकता की तेही आपलं व्यवस्थित परतला गेला आहे, तर त्यातच आपल्याला किसलेला बटाटा घालून घ्यायचा आहे आणि तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे।
आता हे सर्व व्यवस्थित परतलं गेलं की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो आणि बीटची प्युरी घालायची आहे. बीटमुळे भाजीचा कलर छान येतो आणि आपल्याला कुठलेही फूड कलर वापरायची गरज नसते. त्यामुळे आपल्या भाजीला नॅचरली कलर पण येतो. आता हे पण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे आपल्याला कंटिन्यू हलवायचं आहे, कारण यामध्ये बटाट्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजे, म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता की हे व्यवस्थित मिक्स झालंय माझं. तर यातच आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. बारीक गॅसवर शिजवायचे आपल्याला हे. आपल्याला मध्ये मध्ये कंटिन्यू हलवायचे, कारण भाजी खाली लागते ना, म्हणून. आता यात आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय आणि तेही मिक्स करून घ्यायचंय. भाजी व्यवस्थित शिजल्या गेली की तिचा कलर आपोआप चेंज होतो आणि असा होतो. आता इथे मी 2 पावभाजी मसाल्याचे पॅकेट, हळद आणि लाल तिखट घेतलंय. आता तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याची कडकडीत फोडणी द्यायची आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ती फोडणी आपल्याला पावभाजीला द्यायची आहे. मसाले भाजीवर टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण यामुळे भाजीचा कलर आणि टेस्ट खूप छान येते. तुम्ही बघू शकता की आपल्या भाजीचा कलर किती सुंदर आला आहे ते. भाजी मध्ये मध्ये हलवत राहायची आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची. आता भाजी शिजत आली की त्यावर आपल्याला खूप सारी कोथिंबीर घालायची आहे. व्यवस्थित हलवून घ्यायची आहे.
तर कशी वाटते आपली पावभाजी? भाजी झाल्यानंतर मी एका गॅसवर तवा गरम व्हायला ठेवला आहे. त्यावर थोडंसं बटर घालायचं आणि थोडासा कांदा, त्यात थोडीशी कोथिंबीरही घालायची आणि थोडीशी पावभाजी. व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यावरच 2 पाव मधनं फोडून त्याला व्यवस्थित भाजी लावून घ्यायची आणि पाव व्यवस्थित बटर लावून गरम करून घ्यायचे. पाव गरम झाल्यानंतर ते काढून घ्यायचे. आता आपली पावभाजी मस्तपैकी रेडी आहे, तर ती गरमागरम सर्व करायची आहे. तर कशी वाटली आपली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील तेही नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका अनोख्या रेसिपीसोबत.